जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. नुकताच धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा झालेला आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला लाखो आंबेडकरी अनुयायी बौद्ध अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. इतकंच नाही मित्रांनो, तर तिथे दरवर्षीप्रमाणे धम्मदीक्षेचा कार्यक्रम देखील झालेला आहे. हजारो लोकांनी धर्मांतरण करत हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. तर पहा मित्रांनो, तर पाहूया मित्रांनो त्याची एक झलक. ईश्वर नहीं मानूंगा और उनकी पूजा नहीं करूंगा। मैं राम और कृष्ण को ईश्वर नहीं मानूंगा और उनकी पूजा नहीं करूंगा। मैं गौरी गणपति हिंदू धर्म के किसी देवी देवताओं को नहीं मानूंगा और उनकी पूजा नहीं करूंगा। मैं इस बात पर विश्वास नहीं करूंगा कि ईश्वर ने कभी अवतार लिया है। मैं इसे कभी नहीं मानूंगा। तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात लोकांनी धर्मांतरण केलेले आहे. 22 प्रतिज्ञेचं पठण अर्थात वाचन देखील केलेले आहे. आणि इतकंच नाही तर त्रिशरण पंचशील घेत हजारो लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. हे धम्मचक्र प्रवर्तन दिन 69 वर्ष पूर्ण झालेले आहे मित्रांनो. या वर्षी लाखो भीम अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आला. त्यांची राहण्याची व्यवस्था दीक्षाभूमीच्या मागे हे व्हिडिओ आहेत बघा. ज्या भगवान बुद्धांनी 2500 वर्षा पहिले शांती प्रेम करुणेचा संदेश दिला, त्याच भगवान बुद्धाला अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर ह्या समाजासाठी इतकं काही केलेलं आहे की ते शब्दात सांगणं देखील अवघड आहे मित्रांनो. कारण की त्यांचं विशाल कार्य इतकं मोठं होतं हे पुऱ्या जगाला माहिती. त्यामुळेच बाबासाहेब असे एकमात्र व्यक्ती आहेत बहुजन समाजातले की ज्यांना बोधिसत्व म्हणतात. भगवान बुद्धानंतर जर कोणी दुसरा बोधिसत्व असेल तर ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाकीचे देखील आहेत, त्यांचे नाव सध्या मला माहित नाही, पण बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते. हजारो पिढ्यांचा त्यांनी उद्धार केला. आज त्यांचीच देण आहे जे मी तुमच्या समोर आज इथे बसलेलो आहे. तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम नमो बुद्धाय.